भविष्यामध्ये जर काय अंडरग्राऊंड सर्व्हिसेसचं जर तुम्हाला काम करायला लागणार आहे, माहिती खूप जोक्स येतात इंस्टाग्रामवर की कॉन्क्रीटचा रस्ता बांधला आणि नंतर मग तोच रस्ता खोदायला घेतला, आता आम्ही पाईपलाईन टाकायला विसरलो. अशा प्रकारचं आपल्याकडे नको व्हायला. मुंबईचं ते तसं आपल्याकडे यायला नको. अशा प्रकारचं इकडे होणार आहे का? ठिकाणी झाले ऑलरेडी. सामान्य नागरिकांची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात आणि हे करत असताना आपण एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी आपण शाळांकरता खर्च करतो, परंतु त्यांच्या गणवेशाबाबत आपण वेळेवरती मिळण्याकरता किंवा जे गणवेश असो किंवा साहित्य असो हे माझ्या सर्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना, मग ते बालवाडी असो, प्राथमिक असो, माध्यमिक असो, सर्व विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाला पाहिजे. ह्या विषयावरती अनेक दोन सदस्यांनी चर्चा केली आणि चांगली चर्चा झाली आणि या संदर्भात नक्कीच आपण या असणाऱ्या ठेकेदाराला सुद्धा, ज्यांना आपण मुदतवाढ दिली त्यांना आपण यावेळेला वेळेत गणवेश मिळावे आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या बाबतीमध्ये त्याचा लाभ घेता यावा याकरता आम्ही सूचना दिलेल्या आणि ते नक्कीच वेळेत मिळतील याची अपेक्षा सगळ्यांना आहे. आपण शाळेमधल्या सर्व विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाले पाहिजेत हे आम्ही त्या ठेकेदाराला, सर्व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे आणि वेळेत मिळणार अशी त्यांनी खात्री दिलेली आहे. त्यामुळं या आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला ते बघायला मिळेल. बघा, आपण त्याला विद्यार्थ्यांना गणवेश वेळेत मिळाला पाहिजे, साहित्य वेळेत मिळालं पाहिजे हे आम्ही त्या ठेकेदाराला सांगितलेलं आहे. जर त्यांनी वेळेत नाही दिलं तर पुढील त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी नक्कीच त्याच्या असं म्हणता येणार नाही, कारण आता तुम्ही पाहता गेल्या 6 वर्षामध्ये प्रशासन कारभार पाहत होतं. आता या ठिकाणी महानगरपालिका हे सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे चांगले महत्वपूर्ण आपण निर्णय घेतोय. यामध्ये आपण विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावे या संदर्भात आपण प्रशासनाला सूचना दिल्यात आणि त्याबद्दल आपलं काम चालू आहे. त्याचबरोबर आपल्याला आता आपण स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये सुद्धा केंद्रातून आपण निधी घेऊन त्या ठिकाणी 2 ठिकाणी आपण त्या स्मशानभूमी हायब्रिडच्या संदर्भामध्ये आपण ते करतोय आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये 15 शाळेमध्ये एक चांगल्या पद्धतीनं आपण लॅबोरेटरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं चांगलं मुलांना अजून अधिक भर पडावी या संदर्भात आपण करतोय. म्हणजे असे निर्णय अनेक आपण घेतोय. गटर मीटर सोडून सुद्धा चांगलं महत्वपूर्ण ज्या नवी मुंबई शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं भर पडेल या संदर्भात आपण निर्णय घेतो. एका परीक्षेच्या बाबतीमध्ये प्रशासनाच्या कालावधीमध्ये काय झालं हे पूर्णपणे तपासून आम्ही घेतोच आहे, परंतु आता यापुढे प्रशासनाने, लेखापाल अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्येक आठवड्याचा अहवाल या ठिकाणी आम्हाला देण्यात यावा या स्थायी समितीमध्ये. त्याच्यानंतर कोण यामध्ये जर चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावरती नक्की कारवाई करेल.